बातमी ठाण्यातून। ठाण्याच्या टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। ऐन गर्दीच्या वेळेला टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। टोल नाक्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमानी वर्गाचे यामुळे मोठ्या अतोनात हाल होत असल्याचं आपण पाहताय। ठाण्याच्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। मी सध्या ठाण्यातील टोल नाका परिसरात आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। या समोरच्या साईडला टोल नाका आहे आणि टोल नाकाच्या आधीच अर्धा ते 1 किलोमीटर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। ठाण्यापासून मुंबईकडे जाणारा हा एकमेव मार्ग आहे आणि या रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। काल पुण्याहून राज ठाकरे हे कार्यक्रम संपल्यानंतर खालापूरहून जात असताना खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। त्यानंतर स्वतः राज ठाकरे हे गाडीतून उतरून त्यानंतर अधिकाऱ्यांना देखील त्याच ठिकाणी जाब विचारला होता। नंतर ती वाहतूक कोंडी देखील त्यांनी सोडवली होती। मात्र आजची परिस्थिती आपण जर बघितलं ठाण्यामध्ये देखील टोल नाक्याच्या आधीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची लांबच लांब रांगा आणि कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना यावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सकाळच्या सुमारास जे चाकरमानी असतात, जे वाहन चालक असतात, ते मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कामाला जात असतात। मात्र ह्या परिसरात जर बघितलं या वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कॅमेरामन मनीष सोबत मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे।